नमस्कार. मी डॉक्टर जितेंद्र अग्रवाल, मेडिकल डायरेक्टर सूर्यप्रभा नर्सिंग होम, संजीवन हॉस्पिटल, पुणे. आज आपण बघतोय की अनेक रुग्ण मधुमेहाने पीडित आहेत. जर डाटा बघितला तर आपल्या प्रत्येक घरामध्ये एक तरी मधुमेह रुग्ण आढळेल. भारतामध्ये ही परिस्थिती भीषण आहे, कारण आपल्याकडे भारतामध्ये किंवा जगामध्ये भारत ही मधुमेहाची राजधानी आहे असं मानलं जातं. याचाच अर्थ लोकसंख्या आपल्याकडे जास्त आहे, परंतु निदानसुद्धा मधुमेहाचं खूप जास्त प्रमाणात होत आहे. आणि ह्या कारणामुळे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मधुमेहामुळे अनेक प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होतात. त्याच्यामध्ये हृदयविकार होणे, हृदयविकारचा झटका येणे, पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस होणे, मेंदूमध्ये रक्तस्राव किंवा इंदूरची गुठळी होणे, ब्लड प्रेशरसारखे आजार होणे, किडनीवर पडणारा ताण, त्यामुळे किडनी फेल्युअर होणे आणि नंतर डायलिसिस जावं लागणे, डोळ्याची दृष्टी जाणे रेटॅनोपॅथी, त्याचबरोबर पायांच्या रक्तवाहिन्यांचा रक्तपुरवठा कमी होऊन पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोष निर्माण होऊन रक्तवाहिन्यात गुठळ्या होऊन पायाचा गँग्रीन होणे किंवा पाय कापावा लागणे, याला पेरिफेरल आर्टेरियल डिसीज म्हणतात. अशा प्रकारचे अनेक कॉम्प्लिकेशन्स आज आपण मधुमेहामध्ये बघतोय. मग हे कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करण्यासाठी काही उपाय आहेत का? तर नक्कीच वेळोवेळी सर्व डॉक्टर्स, शास्त्रज्ञ आणि वेळोवेळी या विषयातल्या मधुमेहाविषयीच्या परिषदा आणि तज्ज्ञ मंडळी याच्यावर सतत संशोधन करत असतात आणि नवीन नवीन औषधं नवीन नवीन वेगवेगळ्या मार्गानं बाजारात येत असतात की जेणेकरून मधुमेह रुग्णांना जास्तीत जास्त सुलभता यावी, त्यांचे कॉम्प्लिकेशन्स कमी व्हावेत आणि त्यांना त्यांचा आजार लवकरात लवकर बरा व्हावा. अशामध्ये आपण काय काय बघतोय तर आपल्याला सर्वांना माहिती आहे इन्सुलिन, वेगवेगळ्या प्रकारची इन्सुलिन्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या प्रकारची औषधं अवेलेबल आहेत. मेटफॉर्मिनसारखं औषध आहे, ग्लिप्टिन्स ग्रुपमधलं औषध अवेलेबल आहे, सल्फोनिल्युरियासारखं औषध अवेलेबल आहे. बरोबर याच्यामध्ये नवीन काही दिवसापूर्वी औषध आलं आहे SGLT2 इनिबिटर, डापाग्लिफ्लोझिन या नावाने औषध आज बाजारात उपलब्ध आहे. मधुमेह नियंत्रणासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल, जीवनशैली. आणि जीवनशैली कुठल्या पद्धतीनं? तर योग्य आहार, योग्य विहार आणि ऑफकोर्स योग्य विचार. योग्य आहार म्हणजे वेळेवर खाणे, माझ्या मते 2 वेळाच खावा, त्याच्यामध्ये संतुलित आहार असावा. त्याच्याबरोबर योग्य विहार म्हणजे रोजचं चालणं, 40 मिनटं ते 1 तास चालणे. आपल्याला घाम आला पाहिजे, चालण्यामध्ये घाम आला पाहिजे. व्यायाम करून शरीराला आपण जर योग्य वळण दिलं तर रक्तामधलं इन्सुलिन जे आपलं स्वतःचं पाझरतं आहे त्याची सेन्सिटिव्हिटी वाढते. रक्ताची सेन्सिटिव्हिटी इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढल्यामुळे त्या साखरेचा रक्तामधला निचरा होतो. आणि ही सर्वात महत्त्वाची बाब आहे की जिथे आपल्याला बाहेरचं इन्सुलिन घ्यायची गरज पडत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये योग्य आहार, योग्य विहार, आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली पद्धत म्हणजे शतपावली करणे, जेवल्यानंतर 10 मिनटं चालणे, 100 पावलं चालणे असं जेव्हा म्हणतो, 10 मिनटं चालणे. जर आपल्याला चालून ढेकर येत असेल तर याचा अर्थ आपलं चालणं हे योग्य झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पोर्टल प्रेशर, पोटामधले एक्स्ट्रा जी चरबी जमा होणार आहे, विसरल फॅट ज्याला मी म्हणतो, ती कमी होते, वजन कमी व्हायला मदत होतं. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणजे नेमकं काय होतं डायबिटीसमध्ये? आपण जेव्हा अन्न घेतो तेव्हा अन्नामधली साखर शरीरात ॲब्सॉर्ब होते, रक्तामध्ये ॲब्सॉर्ब होती. कुठे जाते? तर पोटाभोवतीच्या सिस्टीममध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये, त्याला पोर्टल सिस्टीम म्हणतात. पण त्याच वेळेला इन्सुलिनसुद्धा पाझरतं. नॉर्मल व्यक्तीला हे इन्सुलिन आलेल्या साखरेला घेऊन जातं. पण ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, ज्या व्यक्तींना मधुमेह येऊ घातला आहे, प्री डायबेटिक, अशा लोकांमध्ये साखर आणि इन्सुलिन यांची गाठ पडत नाही. साखर रक्तात आली, इन्सुलिन याला उशीर झाला, याचा परिणाम म्हणून तिथे रक्तप्रवाह कमी व्हायला लागला. मग त्यातनं तिथल्या पेशी त्या साखरेला वापरू शकत नाही, म्हणून चरबीचा वापर केला जातो रक्तवाहिन्या ऊर्जा प्राप्त करण्यासाठी. तिथल्या स्नायूंना, तिथल्या अवयवांना ऊर्जा प्राप्त करण्यासाठी चरबीचा वापर केला जातो. मग त्यातनं चरबीचं एक प्रकारे नियोजन हे चुकतं आणि तिथं जास्तीत जास्त चरबी सरकवली जाते, त्याला मी म्हणतो विसरल फॅट. आणि हे जे विसरल फॅट आहे ते फॅट अतिशय हानिकारक आहे. मग जर योग्य वेळेला साखर आली, त्याच वेळेला जर इन्सुलिन रक्तामध्ये आलं तर त्याचा निचरा होईल आणि रक्तामध्ये साखर साचणार नाही. त्यामुळे अतिरिक्त चरबीचा वापर केला जाणार नाही, शरीरातल्याच अतिरिक्त चरबीचा वापर केला जाणार नाही.
म्हणून खाल्ल्यानंतर 10 मिनटं कंपल्सरी चालणे. काहीही खाल्लं, ब्रेकफास्ट केलात, लंच केलं, स्नॅक्स घेतला, डिनर केलं, या 4 वेळा खाऊच नाही डायबिटीसच्या रुग्णांनी. आपल्या डॉक्टरांकडनं योग्य सल्ला घेऊन त्याप्रमाणे आपला आहार नियंत्रित करावा. म्हणजे मग आपली साखर व्यवस्थित वापरली जाते, रक्तातलं इन्सुलिनचं नियंत्रण होतं. ज्या पेशी इन्सुलिन निर्माण करतात त्या पेशींचं स्वतःचं कार्य चांगलं चालू राहतं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या पेशी थकत नाहीत, त्यामुळे इन्सुलिनचा सतत स्रोत चालू राहतो. योग्य आहार, योग्य विहार आणि वजन नियंत्रित करणे. अनावश्यक अनियंत्रित खाणे याच्यामुळे अतिरिक्त वजन. बँकेत मी जास्त पैसे टाकत राहिलो आणि काढलेच नाही तर नक्कीच बँकेचा बॅलन्स वाढेल माझा, त्यात मला अगदी इंटरेस्ट मिळणार आहे. तसं मी जर नुसतं खात गेलो आणि ती खाल्लेली एनर्जी जर मी घालवली नाही, त्याचा निचरा केला नाही, ती चरबी मी वापरली नाही, तर नॅचरली माझं वजन वाढेल, बँक बॅलन्ससारखं ते फुगेल आणि त्याचा अनियंत्रित वाढ म्हणून चरबीवर परिणाम होणार आहे, त्याच्यावर इन्सुलिनवर परिणाम आहे, सगळ्या शरीरातल्या अवयवांवर त्याचा परिणाम होणार आहे. आणि त्याच्यामुळे मधुमेहाशी रिलेटेड हृदयविकार, पक्षाघात, मेंदूमधलं रक्तस्राव, ब्लड प्रेशर, किडनीवर पडणारा ताण, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होऊन रक्तवाहिन्यांमध्ये चरबीची परत चढत जाऊन ॲथेरोस्क्लेरोसिस नावाचा आजार होतो. आता ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्सना एक अतिशय चांगलं उत्तर आपल्याला 9 मार्च रोजी मिळत आहे. एम्पाग्लिफ्लोझिन नावाचं जे औषध आहे, आज 9 मार्च रोजी पेटंटच्या बाहेर पडत आहे. हे औषध आत्ता बाजारात अवेलेबल आहे, पण त्याची किंमत खूप जास्त आहे आणि अतिशय उत्तमरित्या हे औषध मधुमेह रुग्णांना खूप चांगलं जीवनदायी ठरणार आहे. डापाग्लिफ्लोझिन नावाचं औषध ऑलरेडी, याचा बंधू म्हणूयात, बाजारात ऑलरेडी आहे आणि हे औषधसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे. मग एम्पाग्लिफ्लोझिन का? तर एम्पाग्लिफ्लोझिन आणि डापाग्लिफ्लोझिन यांचं जेव्हा कंपॅरिझन केलं जातं, तुलना केली जाते, तर त्याच्यामध्ये एम्पाग्लिफ्लोझिन थोडंसं उजवं पडतं असं वेगवेगळ्या ट्रायल्सनंतर, तपासानंतर लक्षात आलेलं आहे. त्यामुळे एम्पाग्लिफ्लोझिन हे औषध, आनंदाची गोष्ट अशी की 9 मार्च रोजी आपल्याला बाजारात उपलब्ध होतं आहे आणि अत्यंत वाजवी दरात उत्पन्न होतं आहे. हे SGLT2 या ग्रुपचं हे औषध आहे. हे काय करतं तर SGLT2 हे औषध जे आहे, हे औषध आपल्या रक्तावाटे साखर बाहेर टाकण्याचं काम करतं, किडनीची मदत घेऊन. आपल्याला जर साखरेचा निचरा करायचा असेल तर पहिलं इन्सुलिन हवं. मग इन्सुलिन काय करतं तर आपल्या स्नायूंना, आपल्या चरबींना, लिव्हरला ही साखर उचलण्याचं काम देतं. मग जेव्हा इन्सुलिन हे काम करत नाही आहे तर ही साखर स्नायूंमध्ये, चरबीमध्ये आणि अतिरिक्त प्रमाणात लिव्हरमध्ये जमा होते. मग ती तशी जमा होऊ नये, लिव्हरच्या पेशी इन्सुलिनला दाद देत नाहीत, इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण करतो. म्हणून मग काही औषधांचा उपचार करण्यात आला. मग त्यात मेटफॉर्मिनसारखं औषध शोधण्यात आलं, त्याच्यात पायग्लुटाझोनसारखं औषध शोधण्यात आलं. त्याच्याने फरक पडत नाही आहे, कमी पडत आहे, म्हणून त्याच्यात आणखीन अधिक इन्सुलिन कसं काढता येईल याच्यासाठी मग सल्फोनिल्युरियाची निर्मिती झाली. सल्फोनिल्युरिया सर्वात प्रथम बाजारात आलं, त्याच्यानंतर मेटफॉर्मिन, त्याच्यानंतर ग्लिप्टिनसारखं औषध बाजारात आलं. हे ग्लिप्टिनचं औषध काय करतं तर इन्सुलिन आणि ग्लुकागॉन यांच्या दोघांचा वापर करून रक्तातली साखर नियंत्रित केली जाते. जेव्हा रक्तामध्ये साखर नसते तेव्हा साखर ढकलण्याचं काम ग्लुकागॉन करतं, जे पँक्रियास ग्रंथींकडनंच येतं आणि स्नायूंकडनं, चरबीकडनं, लिव्हरकडनं अतिरिक्त प्रमाणात साखर काढून शरीराला ऊर्जा पुरवण्याचं काम ग्लुकागॉनद्वारे आपल्या शरीरात होत असतं. मग जेव्हा अतिरिक्त साखर रक्तात जमा होते तेव्हा इन्सुलिन पाजरलं जातं, पुन्हा पँक्रियासच्या बीटा सेल्सकडनं येतं ते, आणि ते इन्सुलिन रक्तामधनं साखर बाहेर ढकलण्याचं काम करतं. म्हणजेच काय, इन्सुलिन आणि ग्लुकागॉन यांचा बॅलन्स आहे. जेव्हा हा बॅलन्स डिस्टर्ब होतो, जेव्हा ग्लुकागॉन जास्त होतं, तेव्हा डोळे, किडनी आणि नसा, न्यूरोपॅथी, रेटॅनोपॅथी आणि डायबिटिक, ज्याला आम्ही म्हणतो नेफ्रोपॅथी, हे 3 गोष्टी, मायक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स जास्त प्रमाणात दिसतात. डायबिटीसचे हे हायपरग्लुकोगॉनिक पेशंट्स हे लीन आणि थीन, लुकडे असतात, वजन कमी झालेलं असतं. त्याच्या विरुद्ध इन्सुलिन रेझिस्टन्स असलेले पेशंट ओव्हरवेट असतात, वजन जास्त असतं. इन्सुलिन रेझिस्टन्स त्यांच्यामध्ये असल्यामुळे हृदयविकार, ब्लड प्रेशर, पेरिफेरल आर्टरी डिसीज आणि मेंदूविकार हे या लोकांना होत असतात, म्हणजे मायक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स. मग दोन्हींचं व्यवस्थित व्हावं याच्याकरता ग्लिप्टिनसारखं ड्रग आलं की जे ग्लुकागॉनवर नियंत्रण करतं, किंवा GLP रिसेप्टर अगोनिस्ट नावाचं इंजेक्शन आलं, जे इंजेक्शन आपलं वजन कमी करायला मदत करेल, आपली साखर नियंत्रित ठेवायला मदत करेल, आपल्याला जो अतिरिक्त ग्लुकागॉनचा इफेक्ट येतो तो कमी करायला मदत करेल. ठीक आहे. तसं आता हे SGLT2 इनिबिटर हे औषध लघवीवाटे साखर बाहेर काढण्याचं काम करते, एक्स्ट्रा चरबी लिव्हरमध्ये जमा होऊ देत नाही, फॅटी लिव्हर ज्याला म्हणतो, किंवा
माल ॲसोसिएशन, माल ज्याला म्हणतो आम्ही मेटाबॉलिक ॲसोसिएटेड डिस्फंक्शन, मेटाबॉलिक ॲसोसिएटेड डिस्फंक्शन लिव्हर डिसीज, मॅसाल्ड, किंवा पूर्वी फॅटी लिव्हर असं म्हटलं जायचं, किंवा नॅश असं म्हटलं जायचं. तर याच्यामध्ये अतिरिक्त चरबी लिव्हरमध्ये जमा होत नाही. या औषधामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचं प्रमाण जमत नाही, म्हणजे ॲथेरोस्क्लेरोसिस कमी व्हायला मदत होतं, वजन कमी करण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर लघवीवाटे साखर बाहेर टाकल्यामुळे लघवीवरच्या किडनीवर होणारा परिणाम पण ह्याने टाळला जातो. याच्यातनं सर्वात महत्त्वाचा उपयोग काय आहे, तर ज्या रुग्णांना मधुमेह रिलेटेड हृदयविकाराचा झटका येतो, किंवा ज्याला मी हार्ट फेल्युअर म्हणतो, हृदय थकलेलं आहे आणि हृदय त्याचं पंपिंग व्यवस्थित करू शकत नाही, अशा लोकांमध्ये हे औषध अतिशय उत्तमरित्या काम करून हार्ट फेल्युअर कमी करायचं काम करतो. ज्या क्लिनिकल ट्रायल्स केल्या कार्डिओव्हॅस्क्युलर, त्या ट्रायल्समध्ये असं दिसलं, एम्पायचेफ वगैरे याच्यामध्ये असं दिसलं की 38% लोकांमध्ये याचा उत्तम उपाय होऊन ह्या लोकांना हृदयविकार पुढे वाढला नाही, त्यांचा हार्ट फेल्युअर कमी झालं आणि त्यांना पुढे व्यवस्थित जीवन जगता आलं. त्यामुळे हे एक चांगली पर्वणी आपल्याला मिळते आहे. एम्पाग्लिफ्लोझिन हे औषध आज बाजारात येत आहे आणि ह्या औषधाचा चांगला उपयोग आपल्या भारतीयांना नक्कीच होणार आहे, कारण आपण तसे बघितलं तर आपली स्थूलतेकडे, वजन वाढण्याकडे टेंडन्सी आहे. त्यामुळे ह्या औषधाने याचा फायदा होईल. हा जसा उपयोगी औषध आहे तसे याचे काही साईड इफेक्ट्स पण आहेत. लघवीवाटे जेव्हा साखर बाहेर टाकली जाते तेव्हा ती लघवीच्या आजूबाजूला सुद्धा स्पिल ओव्हर होतं पाणी, लघवी, ठीक आहे. जसं एखाद्या ठिकाणी पाणी सांडलं तर तिथे माशा मुंग्या नाही येणार, पण तिथे जर साखरेचा पाक सांडला तर माशा मुंग्या लागतील. तसं लघवीच्या ठिकाणी जेव्हा हे साखर तिथं लघवीयुक्त साखर किंवा साखरयुक्त लघवी तिथे स्पिल ओव्हर होते तर तिथे बुरशी येण्याची शक्यता असते, बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तेव्हा हे टाळण्यासाठी उत्तम उपाय काय, तर आंघोळ करताना लघवीच्या ठिकाणची स्वच्छता ठेवणे, थोड्या थोड्या वेळाने पाणी पिणे. मग हा जेनायटल इन्फेक्शन, ज्याला म्हणतो जेनायटल मायकोजेनायटल इन्फेक्शन्स, हे टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे स्वच्छता ठेवणे. SGLT-मुळे आणखीन काय होतं, तर त्याच्यातनं क्षारांचं प्रमाण लघवीवाटे बाहेर गेल्यामुळे शरीरातलं क्षारांचं प्रमाण कमी होऊ शकतं. मग क्रॅम्प्स येणे, हातापायांना मुंग्या येणे, पायात गोळे येणे, अशा प्रकारे पाय जड होणे, अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. पुन्हा त्याला उपाय योग्य वेळी पाणी पिणे, गरज पडल्यात क्षारांचा वापर करणे, इलेक्ट्रॉलचं पाणी घेणे. तिसरा साईड इफेक्ट्स काय असू शकतो या SGLT इनहिबिटरनं, जेव्हा खूप जास्त साखर आहे त्यावेळेला हे औषध वापरणं प्रथमदर्शनी चुकीचं आहे. मग अशा केसेसमध्ये हे जे औषध आहे ते न वापरता पहिलं इन्सुलिन, साखर नियंत्रित करून नंतर हे आपण ॲड करू शकतो. ज्या लोकांना मायकोजेनेटल इन्फेक्शन्स होतील त्या लोकांना पहिलं ते कंट्रोल करून पुन्हा हे औषध, कारण याचे फायदे जास्त असल्यामुळे पुन्हा ते चालू करता येईल. अशा प्रकारे हे औषध अतिशय उत्तम आहे. इतर औषधांबरोबर हे आपण देऊ शकतो, ग्लिप्टिन बरोबर देऊ शकतो, मेटफॉर्मिन बरोबर देऊ शकतो, सल्फोनिलॅज बरोबर देऊ शकतो, इन्सुलिन बरोबर देऊ शकतो, लिराग्लुटाईड सारख्या औषधांबरोबर म्हणजे GLP रिसेप्टर अगोनिस्ट सारख्या औषधांबरोबर देऊ शकतो. याचा उत्तम वापर आपल्या शरीराला होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपण बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने ब्लड शुगर कंट्रोल करू शकतो. यानं व्यवस्थित जर वापर केलात, पथ्य पाळलीत, वजन कमी केलं, आहार व्यवस्थित घेतलात, त्याच्याबरोबर योग्य व्यायाम केलात, कसरत केलीत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे व्यवस्थित चाललात तर नक्कीच आपली साखर पूर्णपणे कंट्रोल होऊन त्याच्या रिलेटेड येणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते कॉम्प्लिकेशन्स कमी होतील, कदाचित होणारही नाहीत आणि याचा उत्पन्न परिणाम म्हणून हळूहळू आपलं इन्सुलिन कमी होऊ शकतं, औषधं कमी होऊ शकतात आणि प्रकृती अतिशय चांगली राहू शकते. पुढच्या मालिकेत बघूयात वजन कमी केल्याचे काय काय फायदे आपल्याला डायबिटीसमुळे, हृदयविकारामध्ये आणि ब्लड प्रेशरमुळे मिळू शकतात, हे आपण पुढच्या मालिकेत बघूयात. धन्यवाद.